माधवा, काय झालंय? अस्वस्थ दिसतोयस. आई, गेले काही दिवस जे घडतंय ना ते काही कळतच नाहीये ग. म्हणजे देवानं बाप म्हणून माझ्या नशिबात काय लिहिले ना तेच कळत नाहीये. दोन लेकी एकाच घरात नांदतायत याचं सुख मानायचं की दोन सावत्र बहिणींना एकाच घरात दिल्याचं दुःख बाळगायचं. का रे, असं का बोलतोस? आज खांडेकरांकडे काय घडलंय ते कळलं असेलच ना तुला. आता बाप म्हणून मी काय करावं ना तेच मला कळत नाहीये. एका जावयाला त्याचा हक्क मिळाला म्हणून खुश व्हायचं की दुसऱ्या जावयाचा अपमान झाला याचं दुःख मानायचं. तारणीला काही बोलूच शकत नाही कारण तिचं काही चुकतच नाहीये ना. आणि निशीला बोलायची सोयच नाहीये. रेखा ती तर नव्यानं या सगळ्या गोष्टीचा राग डोक्यात घेऊन बसली आहे आणि तारणीवर ती नव्यानं रागावली आहे. आई, तारणी आणि निशी दोन्ही माझ्याच मुली आहेत का? पण आज त्या दोघी एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत. मी कोणाच्याही बाजूने उभे राहिलो ना तरी दुसरीवर अन्यायच होणार आहे. आई, आई मी काय करू ग? काही नाही, शांत बसायचं. शांत राहू? अगं माझ्या दोघी लेकींच्या आयुष्यात एवढं सगळं घडत असताना मी शांत कसा राहू? आई, मला त्या दोघींना समजून घेणं भाग आहे ग. म्हणजे माझ्या दोन्ही लेकी स्वतःच्या नवऱ्याच्या हक्कांसाठी भांडतायत. अरे पण दोघींची हक्काची व्याख्या वेगवेगळी आहे ना. आता बघ, निशी युवराजरावांच्या हिश्श्याला येणाऱ्या मालकी हक्कासाठी भांडते आणि तारिणी केदारच्या हक्काच्या प्रेमासाठी भांडते, त्याच्या सन्मानासाठी भांडते, आजवर त्याच्या झालेल्या अपमानासाठी भांडते. दोन्ही परस्पर वेगळ्या गोष्टी आहेत रे. केदारकडे काहीही नसताना तारिणीनं त्याच्याबरोबर लग्न केलं. ते लोक आपल्याला स्वीकारतील की नाही याची कल्पना नसतानाही त्याच्याबरोबर लग्न करून ती त्या घरात गेली. कशाची शाश्वती नसताना खंबीरपणे केदारच्या पाठीशी उभी राहिली. निशीचं तसं नाहीये. निशीने युवराजरावांबरोबर का आणि कशासाठी लग्न केलं ते तुला चांगलंच माहिती आहे ना माधवा. म्हणजे बघ ना, संपत्ती, पैसा, भौतिक सुख हे सगळ्या तात्पुरत्या गोष्टी असतात रे. खरं काय असतं? लग्नानंतर आपल्या जोडीदारावर प्रेम करणं, त्याच्या सुखदुःखात त्याला साथ देणं. तसं निखळ प्रेम तारिणीनं केदारवर केलंय. मला कळतंय तू कुठल्या द्वंद्वात अडकलायस ते. पण एक लक्षात ठेव, तारिणीवर विश्वास ठेव. ती कधीही काहीही चुकीचं करणार नाही आणि ही स्थिती सुद्धा ती सांभाळेल. निशीला सुद्धा सांभाळेल ती. नको चिंता करूस. आई जगत तारिणी सगळं बघते.